फिर एक बार नीतीश राणे ने मुफ्ती सलमान अजहरी को भरे स्टेज पर दी गालियां। किस तरीके से अपशब्द कहते हुए मुफ्ती अजहरी को लेकर कह दी बड़ी बात, देखिए ये वीडियो। तो मुफ्ती नावाचा आलेला इथे त्या अटक केलं आमच्या पोलिसांनी। अरे तुम्ही तर अर्ध्या तासात 5000 जमलात। आम्ही अगर हाक दिली ना 5 लाख हिंदू रस्त्यावर उभे राहतील आणि तुम्हाला चिरडून टाकतील। तो कोण चांदवलीचा माजी आमदार आहे, तो नाही येणार तुम्हाला वाचवायला। तो कोण नसीम खान आहे ना, तो नाही तुला वाचवायला राहावा। हे कुठल्या खानाचं सरकार नाहीये, हे भगव्याचं सरकार आहे, एक लक्षात ठेवा। मुंबई टीवी, हर खबर सच के साथ। मैं हूं अफजल शेख और आप देख रहे हैं मुंबई टीवी। घाटकोपर में सकल हिंदू समाज द्वारा रविवार को एक मोर्चा था और इसी मोर्चे में नीतीश राणे ने स्टेज पर आने के बाद कैसे अपने जहरीले बयान से फिर एक बार जो है जहर उगला है और इसमें अब फिर उन्होंने सारी हदें पार की है। मुफ्ती सलमान अजहरी को गाली दे करके काफ़ी अपशब्द कहा और साथ ही साथ इसी मामले के बीच उन्होंने ये भी कहा कि दिल्ली में जिस तरीके से जो नमाज़ पढ़ने के दौरान पुलिसकर्मी ने लात मारी थी, उसको नीतीश राणे ने कहा कि बिल्कुल चांगला काम, यानी बहुत ही अच्छा काम किया है पुलिस वाले ने और ये अच्छा काम काफ़ी अच्छा रहा। और साथ ही में मुफ्ती सलमान अजहरी को लेकर जो भीड़ जमा हुई थी, उस भीड़ को लेकर जो पुलिस ने लाठीचार्ज किया था, उस पर भी नीतीश राणे ने कहा कि उन सभी पुलिसकर्मी ने जो लाठी मारा है उन्हें मेडल मिलना चाहिए, पुरस्कार मिलना चाहिए। और साथ ही साथ जो 5000 की संख्या आई थी, अगर मैं आवाज़ दूंगा तो ये पूरा जो है परिसर भर जाएगा। आप देखिए कि कैसे मुफ्ती सलमान अजहरी को लेकर जहर उगला नीतीश राणे ने, क्या इन पर कार्रवाई होती है और अगर इस तरीके की जहरीले बयान कम नहीं हुए तो ऐसे कट्टरवादी हिंदुत्ववादी के जो लोग चोला ओढ़े बैठे, इन्हें आगे जाकर के बहुत ही माहौल को खराब करने में कोई ज़्यादा देरी नहीं लगेगी। तो मुफ्ती नावाचा आलेला इथे त्या अटक केलं आमच्या पोलिसांनी। मी अभिनंदन करतो माझ्या मुंबई पोलीसचा, सल्यूट आहे तुम्हाला। आम्ही सल्यूट करतो तुम्हाला, कारण का त्या निमित्ताने केलेला लाठीचार्ज आहे ना, प्रत्येक लाठीसाठी तुम्हाला मेडल भेटेल, हे मी तुम्हाला आज सांगतो। पण बांधवांनो, मी जेव्हा त्याला भडवा म्हणलो तेव्हा उठले माझ्या विरोधात कि हमारे मुफ्ती साहब को इसने गाली कैसा दिया। मग काय त्याच्या सत्यनारायणाची पूजा घालू? काय बोलला तो, काय बोलला तो भाषणामध्ये, काय होती त्याची भाषा? तू असेल आपल्या घरचा धर्मगुरू, तू धर्माचा प्रचार करतोय की हिंदू धर्माला आव्हान देतोय, हे पहिले सांग। त्याचं वाक्य काय होतं कि तुम्हारा वक्त आया है, हमारा दौर आएगा। म्हणजे काय? म्हणजे हिंदू धर्माला आव्हान देण्याचं काम चालू आहे। म्हणजे आता तुम्ही किती नाचून दाखवा, कितना भी नाच के ले लो, कल जब हमारा समय आएगा तो हम तुमको छोड़ेंगे नहीं, हे त्या वाक्याचा अर्थ आहे। आणि आम्ही काय बोलायचं नाही, आम्ही काय रिएक्शन द्यायचं नाही, त्याची काय लाल करत बसायची आम्ही? अरे तोंडावर येऊन आम्हाला आव्हान देतोय तर पोलिसांनी त्याला अटक करायचं नाही तर काय करायचं? पण बांधवांनो, त्या निमित्ताने त्याच्यापेक्षाही भयानक, त्याला जेव्हा अटक केली तेव्हा तुमच्या घाटकोपर मध्ये काय झालं? पोलीस स्टेशनच्या बाहेर असंख्य माझे हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते। तो जेव्हा आतमध्ये होता तेव्हा किमान 5 ते 10 हजार त्याच्या समाजाचे लोक बाहेर जमले। कुर्ल्यावरून आले, मुंब्रावरून आले, प्रत्येक जण गोळा होत गेला 1.5-2 तासामध्ये। आणि हिंदूंच्या घरात, जिथे जिथे हिंदूंची घरं आहेत तिथे घुसायला लागले, तिथे धमकायला लागले, भीतीचं वातावरण तयार केलं। या गोष्टी नाही चालणार आमच्या महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये, एक सांगतो। परत या पद्धतीने ताकद दाखवायला प्रयत्न केला ना, अरे तुम्ही तर अर्ध्या तासात 5000 जमलात। आम्ही अगर हाक दिली ना 5 लाख हिंदू रस्त्यावर उभे राहतील आणि तुम्हाला चिरडून टाकतील तुमच्या।
काय ठेवणार नाही अंडी पिल्ली तुमची. एक समजून ठेवा. उगाच वाकड्या नजरेने आमच्याकडे बघू नका. पण हे काय ताकद दाखवण्याची पद्धत आहे. तिथे आलेले काही त्याच्या समर्थक. या फेरीवाल्यांना बसवणारा कोण आहे? तो कोण? चांदवलीचा माजी आमदार आहे. तो नाही येणार तुम्हाला वाचवायला. तो कोण? नसीम खान आहे ना, तो नाही येत तुला वाचवायला. राहा नाही येत. या फेरीवाल्यांना सांगतो, आजमावून बघा. तुम्ही आजमावून बघा. प्रयत्न करून बघा. हे कुठल्या खानाचं सरकार नाहीये, हे भगव्याचं सरकार आहे. एक लक्षात ठेवा. इथे तुम्ही हिंदूला वाकड्या नजरेने बघाल तर आम्ही नाही गप्प बसणार. किती अंमली पदार्थ इथे विकले जातात. कोण विकतात? ड्रग्स सर्रास पद्धतीने तुमच्या घाटकोपर मध्ये पसरलं जात आहे. यंत्रणेला माहित नाही, यंत्रणा पकडू शकत नाही. तो मुक्ती येतो, आव्हान देऊन जातो. पोलिसांनी जेव्हा काम केलं, फक्त पोलिसांनी त्या बाबतीमध्ये मला फक्त अजून एक विनंती करायची. पोलीस बांधवांना, डिपार्टमेंटला विनंती करायची की त्याच्यावर जे तुम्ही कलम लावलेत ना, त्याच्या निमित्ताने तो लवकर सुटणार. त्याचे जे बच्चे कच्चे जे त्यांना तुम्ही अटक केली, काही 24 का 25 लोकच अटक केली. किमान 153 किंवा 149 पर्यंतचे कलम त्याच्यावर लावा, जेणेकरून साले बाहेर आले नाही पाहिजे. कारण का आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार राज्यामध्ये आहे. यांना कळलं पाहिजे आमच्याकडे वाकल्या नजरेने बघायचं नाही. अंमली पदार्थ, ड्रग्स कोण आणतंय तुमच्या घाटकोपर मध्ये? कोणाची हिंमत आहे इथे? कोण तो गोगा पठाण नावाचा भडवा आहे. बरोबर आहे ना? ऐसी तमाम अपडेट से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब करें मुंबई टीवी। मैं अफजल शेख, फिर हाजिर हूं एक नए न्यूज़ के साथ।